नमस्कार, दीपालीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सँडविच किंवा ढोकळ्यासोबत लागणारी हिरवीगार चटणी. त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे एका ठिकाणी काढून घेतले आहे. त्यामुळे आपल्याला चटणी करायला अगदी सोपी जाईल. सगळ्यात आधी एका मिक्सर पॉटमध्ये इथे स्वच्छ धुवून 1 वाटी भरून मी कोथिंबीर घेतला आहे. त्यानंतर अर्धापेक्षाही कमी इथे पुदिन्याची पाने घेतली आहे. यामुळे चटणीला फार छान टेस्ट येते. त्याचबरोबर इथे तिखट अशा हिरव्या 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे. तसेच आल्याचे तुकडे, 5-6 लसण पाकळ्या आणि 1 टीस्पून चवीनुसार साखर. त्यानंतर इथे घालायचे आहे आपल्याला अर्धा लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे चटणीला फार छान टेस्ट येते. त्यानंतर यात घालूया चाट मसाला. चाट मसाला नंतर चवीनुसार इथे आपल्याला घालून घ्यायचे आहे मीठ घातल्यानंतर यात घालून घ्यायचे आहे आपल्याला जिरे पावडर आणि त्यानंतर काळं मीठ ही सुद्धा चवीनुसार. त्यानंतर घालूया दही. साधारणतः 2 चमचे यात आपल्याला दही घालून घ्यायचे आहे. दही घालल्यामुळे चटणीला छान टेस्ट येते आणि कलरसुद्धा छान येतो. आता आपल्याला घालायचे आहे इथे 3 ते 4 चमचे चटणीला दाटसरपणा यावा म्हणून फुटाणे किंवा डाळवा याऐवजी तुम्ही शेंगदाणे किंवा बारीक शेवसुद्धा यात घालू शकता. त्यामुळे चटणीला छान दाटसरपणा येतो. आता इथे छान हिरवागार कलर येण्यासाठी चटणीमध्ये आपल्याला 3 आईस क्यूब घालून घ्यायचे आहे आणि थोडेसे पाणी आणि हे आता आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचे आहे. हे बघा या प्रकारे. आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊ. चटणी ही पातळ किंवा घट्ट ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे इथे आपली सँडविच किंवा ढोकळ्यासोबत घालणारी चटणी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.